आज 5 तारखेला आपण लिंबाचं वजन बघण्यासाठी आलेलो आहोत. ह्या झाडाचं याला आपण वजन घेतलं होतं. त्याच्यामध्ये आपण एक एवढं झाड सोडून बाकी सगळ्या झाडांना ट्रीटमेंट केलेली आहे. आपल्याला लक्षात येईल की आपलं किती वजन वाढलं. आता याचं घ्यायचं ना आपल्याला अगोदर. ज्याला ट्रीटमेंट केली नाही ते झाड आहे ना. आता ज्याला ट्रीटमेंट केली नाही अगोदर आपण त्याचं बघूयात. सगळ्यात छोटं एक सगळ्यात छोटं कोणतं नाही, तसं उलट होईल ते. अगोदर छोटं द्या. आता हे ते आहे ज्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट केलेली नाहीये. आता हे 5 ग्रामचं होतं एक अगोदर लहान. 16 ग्राम झालं सर ते. त्याच्यानंतरची साईज सर 14चं 23. त्याच्यापेक्षा मोठी साईज. हे कोणतं होतं? मीडियम मधलीच आहे ना. काही 26-25 पर्यंत समजा. मोठी साईज 30. 27-28 एकदम मोठी साईज झाली. 30 ग्राम. तर हे ते झाड याच्यावर आपण ट्रीटमेंट केलेली नाहीये. ते 13-14 बरोबर आलं ते 5 ग्रामचं. आता जे ट्रीटमेंट केलेलं झाड दाखवा. त्याच्यामध्ये 3-4 साईज घ्यायची. त्याच्यामध्ये काही मध्ये आपलं तोडणं झालं का? तरी काही साईजचे राहिलेले असतील. आता याच्यात 3 साईज कार्ड आहे का? बाकी सगळ्या झाडांना ट्रीटमेंट केली ना? बाकी सगळं एकच झाड सोडलेलं होतं. आता किती म्हणजे याचा तोडा किती झाला? अगोदरचं तोडून गेलं सगळं? नाही, अगोदरचं नाही म्हणा, पण तुरळक जे मोठ्या साईजचे होते ते काढले ना आपण. आपल्याला कसा गेस कसा यायचा, अंदाज कसा लागायचा तोडल्यामुळे सर? तरी कुठं तोडायची मोठे राहून जातेच ना. आता आपल्याला जिथं आपण सोडलं नाही तिथं सगळ्यात मोठं फळ जे आहे ते 27-30 ग्रामच्या आसपास आहे. 30 सगळ्यात मोठं फळ, ज्याला आपण 14 ग्रामचं वेट घेतलं होतं है ना. म्हणजे जिथं आपण ट्रीटमेंट दिली नाही तिथं 15 ते 30 ग्राम ॲव्हरेज भरलेलं आहे सध्या. आता बाकी पाटलांनी जिथं ट्रीटमेंट दिली तिथं बघूयात आपण किती भरतंय. ते फळ आणता येते. आता सापडावं लागतात कारण मध्ये 2 तोड झाले. 2 विजय मुळे पाटील आहेत. आपण जे मध्ये काढले त्याच्यामध्ये ॲव्हरेज किती वजन भरलं मुळे पाटील? अच्छा, किती? 18 लिंब. तोडण्या अगोदर आपलं व्हिडिओ व्हायला पाहिजे.
तोडा व्हायच्या अगोदर व्हिडिओ व्हायला पाहिजे. त्यांनी आपल्याला कल्पना नाही दिली. पण बाकी सगळ्या भागामध्ये ट्रीटमेंट केली. आणि याच्यात जे तोडा झालेत त्यांचं वजन जवळजवळ 45-50 ग्रामच्या आसपास गेलंय. अगोदरचं आहे ना. आता ते मोठे साईज सापडावं लागते सर. छोटी साईजच भेटा ना. मोठा साईज भेटणारच नाही कारण ते तोड्यामध्ये निघून गेलं. त्याला ॲव्हरेज 20-25 ग्राम वाढून आलेलं आहे की नाही. आणि छोट्या साईजमध्ये साईज मिळते. हे 5 ग्रामचं होतं अगोदर. आपण घेतलं सगळ्यात छोटं त्यावेळेस 5 ग्रामचं होतं. तर हे सगळ्यात छोटं किती ग्रामचं आहे? 24 ग्राम. 24 ग्राम. 27 ग्राम. हे 14चं होतं सर. छोटी साईज. ही 30. ॲव्हरेज किती ग्राम वाढलं वाटतं तुम्हाला? ॲव्हरेज समजा तुम्ही आता आपण मीडियमचं किती आलं होतं आपलं? मीडियमचं 14 आलं आपलं होतं. 14. 30 झालं. त्या दिवशी मी काय केलं, ज्यावेळेस तोडले ना त्या दिवशी मोठे असे काढले होते 18 लिंबू. आणि त्याचं वेट केलं होतं तिथं. त्याचं किती भरलं होतं? ते 525 ग्राम. अच्छा, म्हणजे ते 30-32 ग्राम आपल्या सोबतच ज्या बागाचं चालू होतं तर त्याचं 335च भरलं. आपलं सरासरी ॲव्हरेज 15 ते 20 ग्राम वाढून आलं प्रत्येक साईज मध्ये, आहे की नाही. काय वाटलं तुम्हाला हे ट्रीटमेंटचं? एक शेतकऱ्यांना सांगा कसं वाटलं. काय ट्रीटमेंटचा फरक वाटला ना. तुम्ही समाधानी आहेस ना. पण मग आता ते जे आपण ठेवलं होतं ना ते असं मुद्दामच सॅम्पल ठेवलं होतं. काय आपल्याला क्रॉस चेक झालं पाहिजे. क्रॉस चेकला बरोबर आहे. त्याचा आणि याचा काय फरक होतो? नाही, आता ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला काय वाटतं? अजून आपल्याला लवकर सोडायला पाहिजे होतं? काय करायला आपल्याला त्या तुमचा अनुभव काय? म्हणजे त्याचा अनुभवच नव्हता ना. आपण वेळेवर सोडलं का उशिरा झालं हेच कळलं ना. ते झालं. आणि परत आता काय होईल, आता जी मागची साईज आहे का याला पण जास्त फायदा होईल त्याचा. कारण औषध महिना 6 महिना काम करतं. फायदा करणार आहे ते. तुमचं जसं जसं पाणी चालत राहील तशी ही साईज तुमची पटकन. पाणी तर आपण 8 दिवसाला देतोच त्याला. तर हे कमीत कमी महिनाभर आपल्या वजन वाढीसाठी काम करत राहील ते. नाही, क्वालिटी मेंटेन झाली. आणि जी साईजला जी शायनिंग आहे ना चकाकीला त्याला जास्त गुणवत्ता वाढली, वेट वाढलं, क्वालिटी म्हणजे गुणवत्ता. चकाकी आली ना तर याला फरक झाला ना आपला, आहे ना. याला फरक झाला. भाव काय मिळाला बरं आपल्याला सरासरी? भाव आपल्याला 80 ते 160 पर्यंत. अरे म्हणजे साईज बघून. मागच्या वर्षी किती निघालं होतं आपलं टोटल? मागच्या वर्षी रेट 100 प्लसच होते मागच्या वर्षी. आणि माल किती निघाला होता? मालाचा हिशोब नाही, पण 2,70,000 पर्यंत पैसे झाले होते. अच्छा. तर या वर्षी काय वाटतं? याच्या आधीचा जो माल काढला आपण, समजा 100 झाडातून आपले 5 तोडे आहेत, 95 झाडात 13 क्विंटल माल निघाला. अच्छा. तर त्याला 60 ते 140 पर्यंत भाव लागला. बरं. या वर्षी किती माल वाटतं? या वर्षी माल भरपूर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 1.5 पट माल निघाला पाहिजे. अच्छा. म्हणजे उत्पन्न डबल होईल. कारण का जून एंड पर्यंत एक झाड 70-80 किलो उतरायला काही अडचण नाही ह्या आंब्या मालाला. कारण अजून बारीक साईज भरपूर बारीक साईजचा जे माल आहे ना ते एक पाऊस पडल्याशिवाय मार्केटला जात नाही. बरोबर.
अजून दीड महिना, अजून दीड दोन Naturally महिना. वरचं पाणी पडन ना त्यावेळेसच त्याला साईज हा एकदम छोटी साईज हा. आहे, हे काय 4-5 ग्राम हा. असेल अजून ती. आणि हा मोठा माल कमी झाला का हा. त्याला ऑटोमॅटिक साईज येते. म्हणजे आपण याला जून मध्ये अजून एकदा साईज साठी करू शकतो. करू शकतो ते पावसाळ्याच्या अगोदर एकदा Size दोन साठी बघू. करू शकतो. पुन्हा आपण जे सप्टेंबर मध्ये जी फूट करतो ना त्यावेळेस आपण त्यावेळेस आपल्याला 100% नाही 101% ट्रीटमेंट करणे. काहून का ह्या मालात शेतकऱ्याच तोटा आहे. अच्छा. उन्हाळ्यात तुम्ही आपण ट्रीटमेंटची हिशोबाने ठीक आहे, हं, हं. पण बाकी बागात साईजच नाही. हा त्यांचं लिंबूच अजून 2 महिने काढायला येत नाही. अरे बाप. काहून का टेम्परेचर आहे हम्म. आणि पाणी कमी आहे. मग तुम्हाला काय वाटतंय टेम्परेचर मध्ये आपल्याला औषधांचा साथ दिली की टेम्परेचर नाही? मध्ये साथ दिली. पुन्हा आपलं पाणी मोकळं चालू आहे, त्याला जमीन काळीची आहे. बरोबर. या ट्रीटमेंट मध्ये किंवा हा. हे जे वाढीमध्ये तुमचा पण वाढीमध्ये- मोलाचा वाटा आहे, नाही, तुम्ही वेळेवर सोडलं तुमचं ते. पण प्लस पॉइंट आहेच ना. आणि आणि- पाण्याचं मुबलक आहे हा. त्याच्यामुळं काही अडचण नाही. नाही बाग गारच आहे ना, मग हा. तिसरी चक्कर आहे आज. हो ना हो ना. बागेत नाही, असं मी आम्हाला तुम्हाला तणाव सांगतो. जाणवला नाही. काहून का आता मी त्याला पहिलं शनिवार रविवारच भरत मध्ये 1-2-3 दिवस माझ्या कोणी झाले म्हणून ती साखळी थोडी अलीकडे आली. बरोबर आहे. मग हे परवा सकाळीच याला पाणी दिलेलं आहे. चालेल. काय आता हे शेतकऱ्यांना जे काय वरती message देणार वरती तुम्ही एक मोठं फळ लटकतं, याचं अवरेज किती वजन असू शकतं कोणत्या साईडला सगळ्यात वरती? त्या झाडाला ते काढायचं राहिलेलं आहे ते. ते ना हा? ते तरी 30 प्लसच येईल ना. अच्छा. 30 प्लसच येईल. म्हणजे सर काय झालं, 5 ग्रामचं 20 ग्राम पर्यंत गेलं, 14चं 30 पर्यंत गेलं, आणि जे आपलं शेवटचं पण होतं आपला- 18-20चं ते आपला विषय 35 असा आहे सर, 35 आपण पर्यंत यावेळेस गेले. जी सुरुवात केली हा. तर ही सुरुवात सप्टेंबर मध्ये अच्छा. फ्लावर म्हणजे जेव्हा फोडायची वेळ असते तेव्हा. आणि तो जो बहार राहतो हम्म. त्याला पावसामुळं ना आपल्या ट्रीटमेंटमुळं हम्म. हे 60 ते 70 ग्रॅमचंच भरायला पाहिजे फळ. म्हणजे याच्यात आपला तोटा कसा आहे, उन्हाळ्यात एवढ्या हिटमुळं याला किती साईज आली हम्म. हम्म. तर हे 35 ग्रॅमच्या आणि 30 ग्रॅमच्या वर जात नाही. हम्म. बरोबर. काय? 35-40 ग्राम पर्यंत असं. जातं. अजून आपलं 20 ग्राम आणि वाढेल त्यावेळेस जर लवकर. विषय असा आहे, आमची पण एक थोडी चूक अशी झाली, आम्ही ह्या पिकाची वाट नव्हती पाहायला पाहिजे. तो जे माल आहे ना आम्ही तोडायला नव्हता पाहिजे. तो जेवढा खाली गळल तेवढाच मार्केटला न्यायला पाहिजे. तर आतापर्यंत प्लस राहिला असतं. अच्छा. शेतकऱ्यांना काय एक मेसेज खाली ते फळ पडलेलं आहे, बघू बरं त्याचं वजन किती आहे. हा, ते येलो का कारण खाली फळ पडल्यानंतर मग ते वाळल्यानंतर त्याचा ज्यूस कमी होणार ना सर. रस हा, कमी रस कमी होईल ना त्याचं. वेट नाही देणार तेवढं, ते सुकून जातं ना ते. याचं वेट कमी होणार. तरी 31 ग्राम म्हणजे आहे तेवढं पण म्हणजे आहे. कमी कमी 5-1 ग्राम तर याचं कमी 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 झालंच झालेलं आहे ना, वजन. 5 ग्रॅम कमी झालंच ना. 35-40 ची साईज येतेच. हम्म. पण जे सप्टेंबर मध्ये जी फूट होती ना हम्म. तिच्यावर आपल्याला जास्त लक्ष करणे. मग त्याचे काही स्प्रे असतील. हा हा, ते खालून तर कुठलं शेड्यूल तर औषध असतंच असेल, प्रत्येक हा. ह्याच्यात. शेड्यूल तर तुम्ही असं- तानापासूनच हा. शेड्यूल ठेवलं पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला फायदा डबल होतो. पुन्हा त्यावेळेस मेहनत करायची का नाही करायची, हा हा हा. ताण कसा घ्यायचा पाऊस असल्यामुळं. बरोबर. आता याला आपण 1 डिसेंबरला पाणी सोडलेलं आहे. अच्छा. तोपर्यंत ते तानावर होतं. आणि काही काही ठिकाणी काही शेतकऱ्याचं तिकडचं असं म्हणणं होतं की बुवा तुम्ही 15 दिवस लेट झाले. अच्छा. पण ते ना 15 दिवस आधी जी सुरुवात केली तर त्यांचा बार धुळीच्या याच्यात सापडला आणि त्यांची गळ होऊन गेली. हम्म. अच्छा. आपल्या पैठणची पलीकडून बालम टाकली ना, हा आहे ना, हे बोदेगाव बालम हा. टाकळी. तिथले पाहुणे तर त्यांच्याकडे 1800 लिंबोणीचं झाड आहे. अच्छा. काय आमच्या पवार काही बाग आहेत तिथे. पवार आहे का? पवार आहे का काय नाही त्यांचं. तर त्यांना मग नंतर घेऊ आपण नंबर त्यांचा. हम्म. पण आता शेतकऱ्याला काय मेसेज द्याल तुम्ही? आता इथं आता तुम्ही समाधानी आहे, नाही, तुम्हाला वेट वाढून आलं. तुम्ही जी ट्रीटमेंट केली ही तो योग्यच आहे. हम्म. पण त्याचं नियोजन करणं हे शेतकऱ्या सुद्धा काम आहे. हा ते तर आहेच. टायमावर करणं जरुरी आहे. टायमावर करणं गरजेचं आहे. नाही तर आपण ही ट्रीटमेंट केली, याला पाणी जर मुबलक नसतं हा, तर ते मुळापर्यंत पोहोचलं पोहोचलं नसतं नसते ते औषध. आणि एकच वेळेस पोहोचून पुन्हा त्याचा फायदा झाला नसता. हम्म. काय सगळीकडे जायला पाहिजे. आता आज आपल्या जमिनीत तुम्ही मध्यंतरी कुठेही उकरा तुम्हाला पांढरी मुळी सगळीकडे सापडणार. ऍक्टिव्हेट झाली. बरोबर. सगळीकडे साधा मोटरचा पाईप जरी लावला आणि तिथं खड्डा जर पडला पूर्ण जाळाची मुळे. हम्म. जे झाडाला पाहिजे ते सगळं हा. मिळून गेलं त्याला. नाही, फायदा आहे ना, चालेल. फायदा 100% आहे. ठीक आहे.
चल धन्यवाद मुळे सर. चालतं.